देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असताना आता त्याचे पडसाद ठाण्यातही उमटू लागलेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आंदोलन छेडलं. ठाणे महाविद्यालयाबाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली. याच पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केले. या आवाहनाला ठाण्यात किती प्रतिसाद मिळतो आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जातं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागले. लाठीचार्ज देखील झालेला आहे. आपण देखील आता या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला. मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत. तर मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे. हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे. म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत. मी खात्रीने सांगतो, जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल. आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल. सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे. सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल. पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जो कोण दोषी असेल त्याला कारवाई करण्यात येईल. अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते. आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल. त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार. त्यामुळे तुमची मजुरी आता बंद झाली पाहिजे. याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते. याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील. सो ती एक नैतिक जबाबदारी असते. जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी झेंझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल, एवढं नक्की.